नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. DMER भरतीचे कागदपत्र पडताळणी वेळापत्रकाबद्दल आम्हाला तुमच्याकडनं खूप कमेंट्स आणि प्रश्न येत आहेत. अनेकांना गोंधळ आहे की कागदपत्र पडताळणीसाठी नक्की बोलावलंय कोणाला किंवा ही निवड यादी आहे का? तर काळजी करू नका. आज आपण याच सगळ्या प्रश्नांचं उत्तरं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आणि चांगली गोष्ट ही आहे की तुमच्या ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त एकाच अधिकृत डॉक्युमेंटमध्ये आहेत. चला, तर मग ते डॉक्युमेंट काय आहे आणि त्यात काय म्हटलंय हे सविस्तरपणे पाहूया. तर इकडची तिकडची माहिती न बघता आपण थेट अधिकृत सूचनेमध्ये काय म्हटलंय तेच बघूया, म्हणजे कोणताही गोंधळ राहणार नाही. हे बघा, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाची 31 जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेली अधिकृत सूचना. यात एकदम स्पष्टपणे लिहिलंय की गट क म्हणजे ग्रुप सी पदांसाठी कागदपत्र पडताळणी 2 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी या काळात होणार आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्या उमेदवारांसाठी कागदपत्र पडताळणीचं ठिकाण फक्त एकच आहे, आणि ते म्हणजे ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सर जे रुग्णालय, भायखळा, मुंबई. हे ठिकाण नीट लक्षात ठेवा. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग, म्हणजे सविस्तर वेळापत्रक. यातून प्रत्येकाला आपली नेमकी तारीख आणि वेळ कशी शोधायची ते कळेल. चला, आपण सुरुवात करूया ग्रंथपाल म्हणजे लायब्रेरियन या पदाच्या वेळापत्रकापासून. एक उदाहरण म्हणून बघूया. बघा, हा तक्ता वाचणं खूप सोपं आहे. सगळ्यात आधी आपल्या पदाचं नाव शोधा. इथे आहे ग्रंथपाल. त्यानंतर आपली कॅटेगरी आणि मग त्यासमोर दिलेल्या अनुक्रमांक श्रेणीत आपला नंबर येतोय का ते तपासा. झालं, समोरच तुम्हाला तुमची अचूक तारीख आणि वेळ दिसेल. आता अजून एक उदाहरण घेऊया, म्हणजे प्रक्रिया अजून स्पष्ट होईल. आहार तज्ज्ञ म्हणजे डायटिशियन या पदाचा वेळापत्रक पाहूया. इथे एक गोष्ट नीट लक्षात घ्या. कधीकधी एकाच पदासाठी वेगवेगळ्या प्रवर्गांचे अनुक्रमांक वेगवेगळे असतात, पण त्यांची तारीख आणि वेळ एकच असू शकते. म्हणूनच आपला प्रवर्ग आणि अनुक्रमांक दोन्ही गोष्टी काळजीपूर्वक तपासा. आणि आता बघूया प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाचं उदाहरण. इथे उमेदवार जास्त आहेत, त्यामुळे वेळापत्रक कसं विभागलंय ते पाहूया. इथेही पद्धत तीच आहे, फक्त प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी एकाच दिवशी 2 वेगवेगळे स्लॉट दिलेत. आपलं काम फक्त एवढंच आहे की आपला अनुक्रमांक नेमका कोणत्या स्लॉटमध्ये येतोय हे बरोबर शोधायचं. तर मग आपली अचूक वेळ आणि तारीख शोधण्यासाठी ह्या 4 सोप्या पायऱ्या आहेत. त्या फक्त लक्षात ठेवा. बघा, प्रत्येक उमेदवाराने या 4 सोप्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. स्टेप 1, यादीत आपल्या पदाचं नाव शोधा. स्टेप 2, आपला प्रवर्ग कोणता आहे ते तपासा. स्टेप 3, दिलेल्या अनुक्रमांक श्रेणीमध्ये आपला नंबर बसतोय का ते बघा. आणि शेवटची स्टेप 4, आपली अचूक तारीख आणि वेळ व्यवस्थित कुठेतरी लिहून घ्या. चला, आता आपण समारोप करण्याआधी काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊया. एक गोष्ट डोक्यात पक्की ठेवा, ही अंतिम निवड यादी नाहीये. ही फक्त आणि फक्त कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलेल्या उमेदवारांची यादी आहे. त्यामुळे जाताना सगळी मूळ कागदपत्र आणि त्यांच्या कॉपीज सोबत ठेवा. दिलेल्या वेळेवर हजर राहा आणि ठिकाण विसरू नका. ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई. आणि जाता जाता एक प्रश्न, घरातून निघण्यापूर्वी असं कोणतं एक महत्त्वाचं कागदपत्र आहे जे आपण 2दा तपासलं पाहिजे? नक्की विचार करा. अशाच महत्त्वाच्या आणि अचूक माहितीसाठी DMER महाराष्ट्र अकॅडमीला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.